चला चला ओळखलं जातं। खूप इथं काहीही कारागीर भेटणार तुम्हाला, कारागीर पण भेटन आणि सगळ्या वस्तू तुम्हाला कच्चा माल, बनवलेला माल किंवा असं म्हणजे वस्तू तुम्हाला जशी आता साड्या वगैरे, इथं साड्या कमसे कम नाही तर उल्हासनगरला जर उतरलं ना तर म्हणजे कल्याणहून उतरून उल्हासनगरला यायला तुम्हाला जमल। कर्जत साईडनी जर आले तर डायरेक्ट तुम्ही उल्हासनगर येऊ शकता। जर टिटोळा, आंबोली, आपल्या कसारा साईडचे जर लोक आले तर त्यांना कल्याणला उतरून मग उल्हासनगरला येऊन गजानन मार्केट म्हणून एक खूप प्रसिद्ध मोठं एकदम भव्य तुमचं गजानन मार्केट आपलं आहे। तुमची सगळी वस्तू तुम्हाला गजानन मार्केटमध्ये भेटेल। आणि तुम्ही जर गजानन मार्केटचं शॉपिंग केलं ना तर खरंच म्हणणार की मी तुम्हाला चांगलीच माहिती दिली। मी माहिती याच्यासाठी देते कारण की मी नेहमी गजानन मार्केटवरूनच शॉपिंग वगैरे करते। तसं तर उल्हासनगरमध्ये 5 नंबरमध्ये पण खूप चांगलं भेटतं, 4 नंबरमध्ये पण चांगलं वस्तू भेटते, सगळीकडे चांगल्या भेटतात। पण आपल्याला जर मोठी शॉपिंग करायची असली तर 4 नंबर किंवा उल्हासनगर मध्ये 4 नंबर येतं आणि त्याच्यानंतर 2 नंबर गजानन मार्केट खूप मोठं मार्केट आहे। जर तुम्ही त्या मार्केटमध्ये गेले ना तुम्हाला काय वस्तू नाही ती वस्तू भेटत, तुम्हाला कुठं काही शोधायची गरज नाही की ही तर हे भेटणार नाही का ते भेटणार। तुम्हाला एकदम लहान लेकरापासनं म्हणजे न्यू बेबीपासनं तर 90 वर्षाचे किंवा 100 वर्षाची म्हणजे वयाचे लोक वस्तू किंवा आपल्या घरामध्ये चूलपासनं तर मूलपर्यंत सगळ्या गोष्टींना यूज होणारं उल्हासनगरच्या गजानन मार्केटमध्ये तुम्हाला हे वस्तू भेटेल। आणि जर यायचं ठरलं तर तुम्ही उल्हासनगरला उतरून तुम्ही तुमची जर कार वगैरे आणली तर तुम्ही तेवढं, कार किंवा 2 व्हीलर आणली तर तुम्हाला प्रचंड अडचण होईल कारण की कसं खूप ट्रॅफिक असते आणि तुम्हाला ट्रॅफिक असल्यामुळं तुम्हाला तिथं लावायच्या वेळेस खूप अडचण होईल आणि पार्किंग वगैरे लवकर भेटणार नाही। जर गोल मैदान साईडला गेले तर तिकडं तुम्हाला हॉटेल वगैरे जर तुम्ही शॉपिंग करून झालं तर तिकडं मोठे मोठे हॉटेल आहेत, कॉफी प्यायला किंवा काही नाश्ता वगैरे करायचा असला, पिझ्झा वगैरे सगळं म्हणजे त्या साईडला गोल मैदान साईडला तुम्हाला नाश्ता करताना तिकडं जर पार्किंग भेटली तर ठीक आहे, नाहीतर 2 व्हीलर 4 व्हीलरला खूप पार्किंगला त्रास होतो। त्याच्यामुळं तुम्ही होऊ शकेल तेवढं पार्किंग लांबच तुमची ही जर 2 व्हीलर 4 व्हीलर जर आणत असतील तुम्ही तर लांब तुम्ही पार्किंग त्यांना करून मग मार्केटमध्ये शिरा कारण की मार्केटमध्ये प्रचंड गर्दी असते आणि खूप तुम्हाला त्रास होणार, तुमचा शॉपिंग करण्याचा वेळ तुमचा गोंधळ जाईल। त्याच्यामुळं तुम्ही 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर तुम्ही लांबच ठेवा आणि ट्रेननी आले तर सगळ्यात बेस्ट आहे। ट्रेननी आले तर तुम्ही उल्हासनगरला उतरा, उल्हासनगरहून उतरून तुम्ही CHM कॉलेजकडनं ईस्ट साईडला तिथं आपले रिक्षा वगैरे लागतात, शेअरिंग रिक्षा आहे, तिथून काही 20 किंवा 25 रुपये तुम्हाला भाडं लागणार। डायरेक्ट चौकात ते हे करतील, चौकातून तुम्हाला एकदम म्हणजे जिथं तुम्हाला जी वस्तू घ्यायची ना ती पूर्ण मार्केट तुम्हाला फिरायला 4 ते 3 तास तुम्हाला पूर्ण मार्केट जर फिरले म्हणजे वस्तू नाही घेतलं आणि मार्केट फिरले तर तुम्हाला 4 तास पाहिजे आणि जर वस्तू घ्यायची असेल तर तुम्हाला 5 ते 6 तास जातील, कुठं जातील ते तुम्हाला कळणार नाही। म्हणून जर तुम्हाला दिवाळीची शॉपिंग करायची असेल आणि बजेटमध्ये आपल्याला करायची असेल आणि आपले सगळे वस्तू आपल्याला एका ठिकाणी भेटली पाहिजे, आपल्याला इकडं तिकडं भटकायला नको आहे, तर तोरणपासून, झुंबरपासनं, तर पणत्यांपासनं, तर रांगोळीपासनं, झाडूपासनं, तर तुमचे जे साड्या, ड्रेस, मुलांना कपडे, जीन्स पॅन्ट, तुम्हाला मेकअपचं सगळं सामान, तुम्हाला जुड्याला म्हणजे वेणींला लावायला चांगले ते गजरे असतात रेडीमेड ते, आणि जुड्याला लावायला केसाचे असतात जुडे, ते सगळं म्हणजे सगळं तुम्हाला वस्तू भेटेल तुम्ही जर फिरलेत। आणि मी होऊ शकेल तेवढं मी आता मला 2 दिवस आज तर नाही पण मी उद्या नक्कीच
त्याला विजिट देणार आहे. आणि माझा जर तुम्ही पुढचा व्हिडिओ बघितला ना, तर माझा रोजचं रुटीनमध्ये जो व्हिडिओ मी आज व्हिडिओ तुम्हाला माहितीसाठी सोडते की बाबा तुम्ही बघा, आणि तुम्हाला जर माहिती असेल तर मी माहिती पण तुम्हाला देईल. उद्या मी नक्कीच तो व्हिडिओ शूट करून तुम्हाला सगळी माहिती देईल. आणि माझा व्हिडिओ तुम्ही नेहमी बघत राहा, लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करून सांगा कोणाकोणापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला आहे. आणि माझा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर लवकरच लवकर तुम्ही दिवाळीची शॉपिंग करा आणि कम बजेटमध्ये करा आणि सगळे आनंदाने दिवाळी साजरी करा. माझ्याकडनं ॲडव्हान्समध्ये तुम्हाला शुभेच्छा.